त्यांनी घेतलं ते गुरुकुलशिवाय राहणार नाही असे कोण बोलून गेले? आंबेडकर. त्यांचं म्हणणं काय होतं की शिक्षण हे कशाचे दूध आहे? वाघिणीचे दूध आहे. आणि ज्याने ते प्राशन केले तर तो व्यक्ती थांबणार आहे का? नाही. अन्याय अत्याचार होत असेल तर त्याविरुद्ध तो काय करेल? प्रतिकार करेल. त्याविरुद्ध तो आवाज उठवेल. आणि म्हणून त्याने शिक्षणाची गरज किती आहे हे त्यांनी त्या काळामध्ये दाखवून दिले. आता लक्ष द्या, त्यांचे 3 गुरु होते. किती गुरु होते? पहिले गुरु कोणते? गौतम बुद्ध. पहिले गुरु कोणते होते त्यांचे? गौतम बुद्ध. दुसरे गुरु कोण? संत कबीर. संत कबीर. आणि तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी सर्वप्रथम काय सुरू केली? शाळा सुरू केली. आणि त्या शाळेच्या माध्यमातून आज आम्हाला शिक्षण मिळते आहे. तर त्यांचे 3 गुरु होते आणि 3 गुरुचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच याच्यावर त्यांनी एक संविधानाची निर्मिती केली. या संविधानामध्ये त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाला पहिला प्राधान्य दिला. का शिक्षणाला पहिला प्राधान्य दिला? कारण त्यांनी आधीच म्हटलं होतं की आपल्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होईल तर आपण शिक्षित राहणार, तेव्हा त्याविरुद्ध काय करू शकतो? आवाज उठवू शकतो. आणि म्हणून संविधानाच्या कलम 21 क मध्ये काय कोणता अधिकार दिला? 8 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण. आज तुम्हाला जे शाळेमध्ये शिक्षण मिळते आहे, पैसे लागतात का? नाही. ते कोणामुळे? भारतीय संविधानामुळे. आणि भारतीय संविधानामध्ये तो कलम कोणी मांडला किंवा संविधान कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे आम्हाला जो शिक्षणाचा अधिकार त्या काळामध्ये नव्हता, त्या काळामध्ये आम्हाला शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेता येत होतं का? नाही. त्या काळामध्ये आम्हाला शिक्षण घेता येत नव्हतं. आम्हाला एकामेकाजवळ हा दुसऱ्या जातीचा म्हणून हे जवळ बसता येत होतं का? नाही. दोघांमध्ये आम्हाला जेवण करता येत नव्हतं. आज तुम्ही जेवण करता, पंगत राहते का? ते पंगत. तर त्या काळामध्ये जेवण करताना या जातीचे तू इकडे, तू त्या जातीचा तो तिकडे राहील. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जेवण करावं लागत होतं.